मित्रांनो, थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तेजस आता बाईक विकणार असतो, कारण त्याला काहीही झालं तरी ती मशीन वाचवायची असते. मग आता तेजस म्हणतो की अहो जास्तीचे पैसे द्या ना जरा. मग आता बाईक विकत घेणारा माणूस म्हणतो फक्त 1,000 रुपये जास्त मिळतील. त्यावेळी आता बरं ठीक आहे असं नाईलाजाने तेजस म्हणतो आणि चावी त्या बाईकवाल्याकडे देणार असतो. परंतु आता मी लगेच तेजसच्या हातातून ती चावी घेते व म्हणते की तेजस प्रभू, तुम्ही अजून काय काय करणार आहात तुमची ती मशीन वाचवण्यासाठी? तेव्हा त्या मशीनची किंमत तुम्हाला नसेल परंतु आम्हाला असल्याचं तेजस म्हणतो. त्यानंतर ही बाईक तरी तुझी आहे का असं गायत्री विचारते आणि दिनेशला म्हणते, काय रे दिनेश, तू याच्यासाठी याला बाईक दिली होती का विकण्यासाठी? मग आता दिनेश नाही असं म्हणतो. तर आता जो बाईक विकत घेणारा असतो तो म्हणतो की मी काय करू आता? मग आता गायत्री म्हणते, नाही विकायची बाईक, तुम्ही जा तिकडे, नाहीतर बाईक चोरीचा आरोप तुमच्यावर करेन. असं म्हटल्याबरोबरच आता तो लगेच तेथून जातो. तेवढ्यातच तात्या आणि सुनंदा दोघेही तेथे येतात. तेव्हा गायत्री म्हणते, तात्यासाहेब पाहिलत का? अहो तुमचा हा चिरंजीव काय करायला चालला होता? ज्याची बाईक आहे ना ती विकायला चालला होता, मला न विचारता हा, असं म्हणून आता ती लगेच तेजस विरोधात काही पण बोलू लागते. तेव्हा त्या बाईकवर तुझा तरी काय हक्क आहे असं गायत्री सारखं विचारते. मग आता त्या मशीनवर तुमचा काय हक्क आहे हे तुम्ही सांगताय का असं रागातच तेजस सुद्धा म्हणतो. मग आता घरातून बाहेर काढलेल्यांनी घरात असणाऱ्यांना काही प्रश्न विचारायचे नसतात, गायत्री मोठ्या तोऱ्यातच म्हणते. तेव्हा तेजस म्हणतो, मशीन काही या घराबाहेर जाणार नाही, मी तुम्हाला चॅलेंज देतो. तेव्हा तू काय करणार आहे? तू काय ही मशीन स्वतः विकत घेणार आहे का असं आता गायत्री विचारते. मग आता हो मी विकत घेईल स्वतः, तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या या गेमा आहेत ना गेमा, या नाही मी आता उलटून लावल्या ना तर माझं नाव सुद्धा तेजस प्रभू नाही असं म्हणून रागातच आता तो तिला धमकीच देतो. त्यावेळी आता तात्यांना खूप राग येतो. तेव्हा ते सनकन तेजसच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात की तू धमकी देतोस का आता? अरे चोरी करून ऑलरेडी तू आता गुन्हेगार तर झाला आहे, परंतु आता काय गुंडागिरी करायची? तात्या आता तेजसला खूपच बोलतात. अरे या मशीनची, त्याचबरोबर घरातील कुठल्याही गोष्टींची आणि आमची सुद्धा तुझ्याशी काही नातं आहे हे सांगण्याची तुझी लायकी नाही. अरे या घरात तू जन्माला आला ना म्हणून तरी तुला प्रभू नाव लावण्याचा हक्क देतोय, नाहीतर तोही काढून घेतला असता. नको आहे तुझे उपकार आम्हाला, असं म्हणून आता तात्यासाहेब चक्क हातात जोडतात. आता तात्यासाहेब खूपच हायपर झालेले असतात. म्हणूनच गायत्री म्हणते, तात्यासाहेब एवढा त्रास करून घेऊ नका, अहो पाहू आपण उद्या काय होतंय ते, असं म्हणून आता ती लगेच छायाला बोलवते. छाया आता लगेच पुढे येते आणि म्हणते, ताई तयारच होते मी, असं म्हणून आता ती लगेच ताट घेऊन येते. ताटामध्ये टोपी वगैरे तिने आणलेली असते. मग आता ती टोपी लगेच ती तात्यासाहेबांना घालते आणि म्हणते, हे आपल्या प्रभूंचा सोहळा आहे ना म्हणून तुम्हाला पहिलं आमंत्रण, असं म्हणून आता ती खूपच खालच्या पातळीला उतरून तात्यासाहेबांना टोपी घालून ज्या लिलावाचा जो कार्यक्रम आहे ना त्याचं आमंत्रण देते. त्यावेळी आता जो प्रभू येणार नाही त्यांना काय म्हणायचं ग छाया? तेव्हा छाया म्हणते, इथे येते ग ताई पण आठवत नाही. मग आता गायत्री म्हणते, मी सांगते ना अगं त्याला पळकुटा म्हणायचं. मग आता मी कुठेही पळणार नाही असं तेजस म्हणतो आणि मशीनचा लिलाव कसा होतोय ना ते पण पाहतो. प्रभू लावणार नाही नाव, असं म्हणून तो सुद्धा गायत्रीला चॅलेंज करतो. दुसरीकडे आता विनीत हा लगेच मोबाईलमध्ये असणारा फोटो पाहतो आणि म्हणतो, अगं ऐकलं का मनू, उद्या खूप मोठी ऑर्डर आहे केकची, त्याच मॅडमची, आणि त्या केकवर कोणतं मशीनचं चित्र काढायचं आहे माहीत आहे ना? अगं बघ हे प्रिंटिंग मशीन आहे ना त्याचं. मग आता ती लगेच तो मोबाईलमधील फोटो पाहते आणि म्हणते, मला सांग तुझी नक्की मॅडम कोण आहे रे? मग आता तो म्हणतो, गायत्री मॅडम. त्यावेळी आता बापरे, तू गायत्री मॅडमची ऑर्डर घेऊन आला होतास का? मानसी विचारते. तेव्हा विनीत म्हणतो, हो. त्यावेळी आता निधी म्हणते, बापरे ती तर खूप डेंजर बाई आहे आणि तिला माहीत आहे का माझी ताई केक बनवून देते? त्यावेळी आता मनू म्हणते की माहीत असेल ना विनीत? तेव्हा विनीत आता काहीच बोलत नाही. तो मी तुझं नाव नाही सांगितलं, मी फक्त एवढंच त्यांना सांगितलं होतं की माझ्या फॅमिली मेंबर आहेत ना त्या केक बनवतायत. तेव्हा आता निधी म्हणते, जर त्यांना समजलं ना गायत्री मॅमला की माझ्या मानसी ताईने हा केक बनवलाय तर वाटोळच झालं. मग आता मानसी म्हणते, अगं चांगलं बोल ना, पॉझिटिव्ह बोल, असंही असू शकतं ना की त्या माझा केक पाहून केक खाऊन कौतुकसुद्धा करतील. त्यावेळी आता निधी म्हणते, काय माहीत बाई. मग आता उद्या हा केक आपल्याला शार्प 9 वाजता पोहोचवायचा आहे असं आता विनीत म्हणतो. त्यावेळी आता मानसी म्हणते, हो आपण अगदी वेळेत जाऊयात, तू नको काळजी करू. तेवढ्यातच तेथे आता तेजस येतो
आणि तिला म्हणतो की हो मिस लकी चार्म, तुम्हाला माहीत आहे का तुम्ही केक बनवणार म्हटल्यावर छानच होणार ना तो. मानसी आता खुणावते आणि असा होणार केक की असा होणार असं दोन्हीही हात करते. तेव्हा आता तेजस म्हणतो की खूप छान होणार केक. त्यावेळी आता ती खूप हसत असते. मग आता निधी आणि विनीत हे दोघेही म्हणतात काही चाललंय काय तुझं. तेव्हा ती म्हणते समोर पाहा ना कोण आहे. त्यावेळी आता तिथे कुणीही नसतं. आता ती डोक्यालाच हात लावते आणि म्हणते की बापरे इथे तर कुणीच नाही आहे असं म्हणून ती गालातल्या गालात हसते, कारण तिला तेजसची आठवण आलेली असते. दुसरीकडे तेजस हा बाहेर उभा असतो. तेव्हा तो आता लगेच लकी चार्मकडे पाहतो आणि म्हणतो की तू नुसता दगडच राहिला आहेस का रे, कारण तुझी जादू संपली आहे असं मला वाटतंय. उद्या आता होणारा लिलाव मी कसा थांबवू ना हे माझंच मला कळत नाही आहे असं म्हणून तेजस हा आता टेन्शनमध्ये असतो. तेवढ्यातच आभा आता तेथे येते आणि म्हणते की दादा अरे तात्यांनी तुला मारलं पण तू टेन्शन घेऊ नकोस. मग आता तो म्हणतो मी तात्यांचं अजिबात टेन्शन घेत नाही, ते नेहमी रागवतात, मला मारतात पण मला त्याचं काही वाटत नाही, परंतु वहिनींची या घरावरची सत्ता कधी दूर होणार ना हेच. वहिनी ही मशीन विकायला निघाली असून तात्यांना काहीच बोलता येत नाही आहे. ही गोष्ट आपल्यासाठी खरंच खूप वाईट आहे आणि अवघडसुद्धा आहे. तेवढ्यातच सूरज आता तेथून पाहत असतो पण तो पुढे येत नाही. मग आता दिनेश देखील तेवढ्यात तेथे येतो. तेव्हा ती म्हणते की गायत्री वहिनी आता एक एक करून घरातील सर्व वस्तू, अरे नुसते वस्तू नाही आहेत, हा प्रभूंचा इतिहास आहे, ही तत्व आहेत आणि हे जर विकलं तर आपण काय करायचं. मग याच्या मागे खूप मोठ्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत, परंतु वहिनीला ना पैशापुढे काहीही दिसत नाही. अरे आपण विकत घेऊयात ही मशीन असं म्हणून ती सांगते की मी तुझ्या बड्डे गिफ्टसाठी काही पैसे जमवले होते, ह्या वर्षी तुझ्या बड्डेला काही गिफ्ट नाही घेतलं तर चालेल ना दादा. तेव्हा तेजसला आता खूपच वाईट वाटतं. तो लगेच आता आभाला आपल्या जवळ घेतो. तेवढ्यातच दिनेश देखील तेथे येतो आणि म्हणतो तेजस हे 2,000 रुपये आहेत, मला माहीत आहे याने मशीन विकत घेता येणार नाही, परंतु थोडा हातभार म्हणून आपल्याकडे पैसे असायला हवेत असं म्हणून ते तेजसकडे तो पैसे देतो. तेवढ्यातच सूरज देखील तेथे येतो आणि म्हणतो हे 50. मग आता दिनेश त्याच्यावर ओरडतो की अरे तुला काय कळतं की नाही, अरे 50 म्हणजे आता तुला आम्ही 50 रुपये द्यायचे का, कारण 50 रुपये तुला दिले तर याच्यातले 50 रुपये कमी होतील, तू दारू नाही पिला तर चालणार नाही का असं म्हणून तो जरा रागवतो. तेव्हा आता सूरज हळूच म्हणतो अरे मी उद्या दारू नाही पिणार, हे 50 घ्या, हे ठेवा, मला माहीत आहे खूप कमी आहेत. त्यावेळी आता तेजस, दिनेश, आभा आणि त्याचबरोबर सूरज एकमेकांना मिठी मारतात. ते चौघेही एकत्र असतात फक्त ती मशीन वाचवण्यासाठी. आणि मग नंतर त्यांची आई त्यांच्याकडे पाहत असते. ती आता सगळ्यांकडे खूप कौतुकाने पाहतच पुढे येते आणि म्हणते असेच तुम्ही सर्वजण एकत्र राहा, बाकी काही नको. मग आता तेजस म्हणतो जर हे माझ्याबरोबर राहिले ना एक दिवस, ही फक्त मशीन काय, आम्ही घरसुद्धा हे पुन्हा वहिनीच्या तावडीतून सोडू, कारण कसं आहे ना वहिनींच्या घशात मला काहीही जाऊ द्यायचं नाही आहे. त्यावेळी आता तुम्ही नक्कीच हे कराल असं त्यांची आई त्यांना आशीर्वाद देते. तेव्हा या तिन्ही भावंडांना एकत्र पाहून सुनंदाला आनंद होतो. तेव्हा ती सुद्धा पुढे येते, घरांनाही जवळ घेते, म्हणते की माझी ही तिन्ही लेकरं नेहमी सुखी राहोत आणि तुम्हाला तुमचं यश हे मिळणार म्हणजे मिळणारच, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर दुसऱ्या दिवशी आता मानसीची लगबग सुरू होते, कारण तिचा केक बनवून झालेला असतो. तेव्हा विनीत म्हणतो मनू आवरलं का गं तुझं. मनू म्हणते हो आवरलंय माझं. विनीत आपण आता निघूयात हां, कारण केक तिकडे द्यायचा आहे ना आपल्याला, अजिबात काही वेळ व्हायला नको, नाहीतर गायत्री मॅम माहिती आहेत ना कशा आहेत त्या. त्यावेळी आता हो असं विनीत म्हणतो. मग आता ते दोघेही जायला निघतात. तेव्हा शोभा आता काही माणसांना तेथे बोलवते आणि म्हणते थांबा थांबा, अहो इथे ठेवा हे सामान, तिथे ठेवा ते सामान, असं म्हणून तिचं आपलं बोलणं सुरू असतं. त्याचवेळी घरातील सर्वजण विचारतात काय आहे हे. तेवढ्यातच मामा आता तेथे येतात. मानसी विचारते मामा मी जाऊ का. तेव्हा शोभा म्हणते थांब बघ 1 मिनिट, एवढा कुठे उशीर होतोय का. विनीत म्हणतो नाही आम्हाला उशीर होतोय, जायचंय. तेव्हा यामध्ये काय आहे असं मामा विचारतात.
तेव्हा ती म्हणते की मी AC मागवला आहे. अहो पावसाळ्यातही किती उकडतंय मला तर कळतच नाही. तेव्हा मामा म्हणतात हा खर्च करायची तुला गरज होती का काही. मग आता ती म्हणते राहू द्या तो, इथे खूप उकडतंय, मला नाही आवडत हे उकडलेलं जास्त, असं म्हणून आता ती मामाला गप्प करते. त्यानंतर विनीत म्हणतो तुला काय करायचं ना ते कर, मी चाललो माझा. मग आता शोभा म्हणते अरे थांब, तू का थांबत नाही आहेस, कारण अरे तू असायला नको का इथे हाताखाली. मग आता तो म्हणतो नाही मी नाही इथे थांबू शकत, मी जातोय मानसी बरोबर, तिथे केक आम्हाला पोचवायचा आहे. तेव्हा ठीक आहे असं आता शोभा म्हणते. त्यानंतर ती संपदाला म्हणते हे घे ग, मला पाणी नको आहे. त्यावेळी आता संपदा गुपचूप पाणी घेऊन लगेच आतमध्ये जाते. मग त्यानंतर आता घाम पुसत शोभा ही तेथे बसलेली असते. त्याचवेळी आता तिला रजनीचा फोन येतो. तेव्हा रजनी विचारते काय झालं. मग आता शोभा म्हणते मी AC घेतलाय. तेव्हा रजनी म्हणते ते ठीक आहे, परंतु मानसी लग्नासाठी तयार झाली का, कारण माझा मुलगा पार तिच्यासाठी पूर्णपणे वेडा झालाय. तेव्हा आता मी आज काय त्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावूनच टाकणार आहे आणि आज काहीही करून तिच्याकडून मी प्रश्नाचं उत्तर वधवून घेणारच आहे, असं आता ती म्हणते. त्यावेळी आता रजनी म्हणते लवकरात लवकर हे काम झालं पाहिजे, कारण तुम्हाला माहीत नसेल परंतु माझ्या मुलाने इकडे खाणं पिणं सोडलं आहे त्या मुलीसाठी. तेव्हा ठीक आहे असं आता शोभा म्हणते आणि मग त्या दोघीही, शोभा आता फोनवर बोलून फोन ठेवते. मी पुन्हा म्हणते की कधी एकदा हा AC वाला यायचा काय माहीत. दुसऱ्या दिवशी आता प्रभूंच्या घरी सर्व लोक आलेले असतात. ज्यांना ज्यांना ती जुनी मशीन घ्यायची असते ते सर्वजण तेथे उपस्थित असतात. तेव्हा तात्यासाहेब देखील तेथेच बसलेले असतात. त्यांना खूप वाईट वाटत असतं. मग आता तेजस सर्वांच्या पाठीमागे उभा असतो आणि त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं, कारण प्रभूंचा इतिहास ही गायत्री वहिनी नष्टच करायला निघाली असं त्याला सारखं वाटत असतं आणि तो खूप चिडलेला असतो. काही वेळानंतर आता गायत्री तेथे येते आणि सर्वांना नमस्कार असं म्हणते की आज इथे तुम्ही जमला आहात ते अँटिक मशीन आहे ना त्याच्या लिलावासाठी. आता खूप माणसं त्याचबरोबर पत्रकार देखील तेथे उपस्थित असतात. मग आता ऐतिहासिक हे मशीन विकायचं आहे, त्यामुळे तुम्ही इथे आलाच आहात तर तुम्हाला काहीतरी मला सांगायचं आहे असं गायत्री म्हणते. मग आता तात्या आपले खाली मान घालून बसलेले असतात. तेवढ्यातच एक पत्रकार म्हणतो मला एक सांगा मॅडम, अहो प्रभूंवर अशी वेळच का आली पण हे एवढं मशीन विकण्याची, असं म्हणून तो कॅमेरामनला सांगतो की अगोदर रेकॉर्ड कर. त्यावेळी तेजसला राग येतो. तो विचारतो काय रेकॉर्ड काय करायचं आहे, अजून लिलाव झालाय का, नाही ना, तुम्हाला फक्त लिलावाची बातमीसाठी रेकॉर्ड करायचे परमिशन आहे ना, मग दुसरं काहीही रेकॉर्ड करायचं नाही. त्यावेळी गायत्री म्हणते तेजस असं बोलायचं नसतं, अरे आज मी खूपच खुश आहे, कारण तुला माहीत नसेल सर्व प्रभूंचे हरलेले चेहरे आज मला पाहायला मिळणार आहे. विनोद असं म्हणून आता तो म्हणतो एस दीदी. त्यावेळी आता विनोद त्या मशीनवरचं ते कापड काढतो. तर आता लुकअप असं म्हणून गायत्री तेजसला समोर बघायलाच सांगते. त्यावेळी आता विनोद सर्वांना सांगू लागतो तर मंडळी, स्वातंत्र्यपूर्व वर्धापन दिनाच्या निमित्त जुन्या प्रिंटिंग मशीनच्या लिलावामध्ये तुम्ही सहभागी झाल्याबद्दल तुमचं स्वागत करतो. तर आता सर्वजण गप्प असतात. गायत्री मोठ्यानेच ओरडते टाळ्या वाजवा. तेव्हा सर्वजण आता टाळ्या वाजवतात. मग आता पुढे विनोद म्हणतो प्रभू घराण्यातील स्वातंत्र्यपूर्व काळातील मशीन आहे आणि स्वातंत्र्यपूर्व कालीन असल्यामुळे याचा भाव फक्त इतिहासात, आणि आत्ताच्या काळात कसं हे फक्त गंजलेलं लोखंड आणि उरलेलं लाकडं. त्यानंतर आता तात्यासाहेबांना अजिबात हे सहन होत नाही, म्हणूनच ते आता तेथून जायला निघतात. तेव्हा गायत्री आता तात्यांना अडवते आणि म्हणते तात्यासाहेब अहो तुम्ही कुठे निघालात, मी तुम्हाला काय सांगितलं आहे, जोपर्यंत याचा लिलाव होत नाही, जोपर्यंत हे मशीन दाराबाहेर जात नाही, तोपर्यंत इथून कुणी कुठेही जायचं नाही म्हणून, असं म्हणून ती आता तात्यांचा हात पकडूनच ठेवते. तात्यांना खूपच वाईट वाटतं, तर तात्यांबद्दल ही असं वागते हे पाहून घरातील सर्वांना खूप गायत्रीचा राग येतो. मग आता या मशीनचा इतिहास कोण सांगणार बरं, आभा तू सांगतेस का, असं आता गायत्री तिला विचारते. मग आता आभा काहीच बोलत नाही. तेव्हा तेजस तुझ्यापेक्षा इतिहास कुणीच सांगू शकणार नाही असं म्हणून आता
ती लगेच तेजसला म्हणते तू सांगतो इतिहास. तर आता तेजसही ऐकत नाही, म्हणूनच गायत्री म्हणते बरं ठीक आहे. तेवढ्यातच आता मानसी तेथे येते आणि म्हणते गायत्री मॅम मी सांगू शकते हा इतिहास. तेव्हा मिस लकी चार्म इथे कशा काय असं म्हणून तेजस हा तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा आता मानसी पुढे येत असते तर तेजसला खूपच घाबरल्यासारखं होतं. काय करावं त्याला सुचत नाही. मित्रांनो, पुढील भागामध्ये जर रणजित बरोबर तुला लग्न करायचं नसेल तर माझ्या घरात राहायचं नाही असं शोभा म्हणते. मानसीचा हात पकडून तिला घराबाहेर काढत असते. त्याचवेळी आता तेजस तेथे येतो. मानसीलाही ढकलून देत असताना ती बरोबर तेजसच्या जाऊन मिठीत पडते. तेजस आता तिला जोरात पकडतो. दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतात. मानसी खूप रडत असते आणि म्हणते की माझी ही मामी आहे ना, ती मला रणजित बरोबर लग्न करायला सांगतेय. आता तुम्हीच सांगा मी काय करू, हे कसं शक्य आहे, मी नाही करू शकत त्यांच्याबरोबर लग्न असं म्हणून ती तेजसला आपला निर्णय सांगते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.